एक ॲग्रीची टेक्निकल ॲड आलती. त्यामध्ये पहिलं फेल्युअर काय असतं ते मला समजलं एमपीएससीतून आणि अपयश पचवायला किती म्हणजे हिंमत लागते ते समजलं. असं वाटलं की मी एमपीएससीसाठी बनली का नाही, हा सेल्फ डाऊट जो असतो तो मला पण आलता. राज्यसेवा करायची का एफएसओ करायचं, तर एफएसओचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता, पूर्ण सगळं नवीन होतं आणि इकडं रिस्क खूप होती कारण पूर्ण सिलेबस चेंज होता, प्लस नंतर कधी ऍड येईल ह्याची काही शाश्वता नव्हती. 20 जानेवारीला रिझल्ट लागला आणि 23 जानेवारीला माझं एमएससीचं कॉन्व्होकेशन होतं. म्हणजे एका हातात पोस्ट आणि दुसऱ्या हातात म्हणजे एमएससी पण. प्रेशर यायचं नक्कीच पण काही गोष्टींचं प्रेशर आलेलं पण चांगलं असतं मला असं वाटतं आणि ते प्रेशर घेतल्यामुळेच मी आज इथं आहे. ज्यावेळेस माझी प्रिलिम्स निघाली त्यावेळेस मी 11 महिने घरी आली नव्हती. असं वाटायचं की नको 4-5 दिवस घालवायला, मेन्स आहे आणि आपण एवढी रिस्क घेतली तर नक्की त्यात आपल्याला म्हणजे घरच्यांना नंतर काय सांगणार की मला एमएससी करून नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायची किंवा ही जर ऍड गेली आपल्या हातातून तर नंतर काय होईल हे काहीच माहिती नव्हतं. त्यामुळं ह्या ऍडवरच फुल फोकस होते. संधी एकदाच मिळते हेच म्हणजे मी त्या संधीचं मला सोनं करायचं होतं एवढंच डोक्यात होतं. एमपीएससी करते हे खूप थोड्या लोकांना माहित होतं माझ्या घरातल्या. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. 2023ची जी काय राज्यसेवा परीक्षा झाली त्याच्यामध्ये फूड सेफ्टी ऑफिसरची परीक्षा होती आणि आपल्या सर्वांना माहिती की त्याच्यामधून जी मुख्य परीक्षा वेगळी झाली फूड सेफ्टी ऑफिसरची, तर ती डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होती. आणि ज्या वेळेस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणार हे विद्यार्थ्यांना कळलं त्यावेळेस एक मोठा वर्ग नाराज झाला, आंदोलने झाली आणि त्यानंतर मला वाटतं 2 वर्ष विद्यार्थ्यांना वाढून दिले आणि 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा लागू होणार हा एमपीएससीने अध्यादेश काढला. आणि त्याच्यानंतर आता 2025 आली आणि विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम आहे. परंतु हाच संभ्रम दूर करण्यासाठी आज आपल्यासोबत त्यांची 2023च्या याच जाहिरातीमधून जी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होती त्या जाहिरातीमधून राज्यामधून जनरलमधून 2रा क्रमांक आणि मुलींमधून 1म क्रमांक मिळवून ज्यांची असिस्टंट फूड कमिशनर म्हणून निवड झाली आणि ती क्लास 1 पोस्ट मला वाटतं ओपन जनरलसाठी एकच पोस्ट होती आणि ती मॅडमने मिळवली. अशा अमृता लालासाहेब सिर्के मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. थँक्यू सो मच सर. विशेष सांगायचं झालं तर मॅडमची ही पहिलीच परीक्षा, ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन चालू असताना अभ्यास केला. त्यांच्या लाईफमधली ही एमपीएससीतली पहिली परीक्षा, प्रिलिम पास झाल्या, मेन्स पास झाल्या आणि डायरेक्ट क्लासला. तुमचं ॲग्री बॅकग्राऊंड, तुमच्यासाठीच एक्झाम होती, एकच पोस्ट होती. ऍक्च्युली आपण पाहतो की विद्यार्थी बऱ्याच वर्षापासून अभ्यास करतायत आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यापासून एक मनामध्ये सगळ्यांच्या भीती निर्माण झालेली आहे की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हे आम्हाला जमणार आहे का, ते तुम्हाला जमलं हे तर जाणून घ्यायचंच. पण तुम्ही बीएससी केलं, एमएससी केलं आणि एमपीएससीचा अभ्यास करत होता. जनरली एमपीएससीचा बीएससी ॲग्री करणार म्हणजे ॲग्रीवाले बरेचसे विद्यार्थी हे एमपीएससी यूपीएससीकडे वळतात. तुम्ही काय आला होता, असा विचार का केला की आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची? स्पर्धा परीक्षा म्हणजे करायचं अगोदरपासूनच एक मनात होतं आणि माझ्या घरात मध्ये एक आत्ते भाऊ होते, त्यांच्याकडे बघून मी एक इन्स्पिरेशन म्हणजे ज्यांच्या पायावर पावलावर पाऊल टाकत जे म्हणतो आपण, तर त्यांनी पण मला डायरेक्शन दिलं. आणि 12वी नंतर जे बेसिक लागतं किंवा ह्या क्षेत्रात उतरण्यासाठी जसं की अवांतर वाचन असेल किंवा अकॅडमिक्सकडे पण तेवढाच फोकस असेल, तर या गोष्टींसाठी त्यांनी मला खूप हेल्प केली. आणि आई वडील तर इन्स्पिरेशन प्रत्येकासाठीच असतात, तसेच माझ्यासाठी पण ते होते. आणि एकुलती एक मुलगी असं म्हणून त्यांनी मला कधी ट्रीट केलं नाही, एक मुलगा म्हणूनच त्यांनी मला ट्रीट केलं. आणि तुम्ही एकट्याच मुलगी? एकटीच मी आहे आणि त्यामुळे असं वाटतं की त्यांच्यामुळेच मी आज इथं आहे. एक इन्स्पिरेशन थ्रूआउट द प्रोसेस होतं. त्याचबरोबर एमएससीला असताना पण जे मित्रमैत्रिणी भेटले किंवा युजीत असताना, तर त्यांचं पण सिलेक्शन झाल्यावरती त्यांच्याकडून पण एक इन्स्पिरेशन घेण्यासारखं होतं. तर असाच प्रवास म्हणजे थ्रूआउट द प्रोसेस प्रत्येक स्टेपला वेगवेगळे इन्स्पिरेशन भेटत गेले आणि त्यातूनच मी आज इथं आहे. नक्कीच, कारण तुमचा पहिलाच अटेम्प्ट होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही क्लास 1 पोस्ट मिळालेली आहे. नक्कीच तुमचा प्रवास पुढे असेलच, परंतु थोडंसं मागे जाऊयात आपण की तुम्ही घरामधली एकुलती एक मुलगी, भाऊ नाहीये आणि जनरली ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की मुलाला
मुलगा पाहिजे असतो प्रत्येकाला, पण तुम्ही एकट्याच. मग हे सगळं तुमचं शिक्षण असेल, तुम्ही BSc ॲग्री केलं, त्यानंतर MSc ॲग्री केलं, हे कसं झालं? काय प्रवास होता तुमचा? लहानपणापासून सांगायचं म्हणलं तर म्हणजे एकुलती एक असल्यामुळं काळजी आणि प्रेम ह्या दोन्ही गोष्टी आई वडिलांकडून माझ्याकडेच होत्या. असं नव्हतं की बहीण आहे तर काही पार्शालिटी वगैरे अशा गोष्टी नव्हत्या. आणि अगदी सामान्य कुटुंब होतं. आई वडिलांची दोघांची पण 10वी झाली आणि त्यांना पण शिक्षणाची आवड होती आणि मी काहीतरी पुढे जाऊन व्हावं किंवा मुलाची कमी भासणार नाही त्यासाठी त्यांनी मला लहानपणापासूनच म्हणजे एक चांगल्या स्कूलमध्ये मी होते. 1ली ते 4थी तर जिल्हा परिषदच्या शाळेतच होते. माझे जे फ्रेंड्स होते ते पण सगळे सामान्य कुटुंबातील आणि त्यांच्याबरोबरच शाळेत चालत जाणं असेल किंवा बाकीच्या ज्या गंमत जम्मत असतील त्या मस्ती असेल तर त्या सर्व मी केल्या. त्याच्यानंतर 5वी ते 12वीचं शिक्षण माझं जिजामाता महाविद्यालय सराटीतून पूर्ण झालं आणि थ्रूआउट द प्रोसेस शिक्षक पण असे भेटत गेले की नाही का तू करू शकतेस, तू ह्या स्पर्धेत भाग घे किंवा बाकीच्या स्पर्धेत भाग घेत जा, कॉन्फिडन्स वाढेल, स्टेज डेअरिंग असेल किंवा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत जा. तर त्याच्यातून थ्रूआउट द जर्नी एक टॉपर स्टुडंट किंवा टॉप 5 टॉपर येणं हे लहानपणापासूनच होतं. आणि त्यानंतर 12वी नंतर क्रॉप सायन्स होता माझा 11वी-12वीला. तर 12वी नंतर BSc ॲग्रिकल्चर चूज केलं आणि BSc ॲग्रिकल्चरच्या लास्ट इयरला असतानाच म्हणजे मी ऍक्च्युअल प्रिपरेशनला सुरुवात केली. तुमचं क्रॉप सायन्स घेतलं म्हणजे आधीच ठरलेलं होतं तुमचं BSc ला जायचं? ॲग्री 10वीतच ठरवलेलं की मला ॲग्रीला जायचंय. त्याच्यासाठीच मी 11वी-12वीत क्रॉप सायन्स. 10वीला तुम्हाला 92% होते? हो. ओके. म्हणजे अभ्यासात हुशारच होता? हा, अभ्यासात लहानपणापासून ते 1ली ते 10वी म्हणजे मी 90%च्या पुढेच होते किंवा क्लास टॉपर. तर 1ली ते 10वी क्लास टॉपरच होते आणि नंतर UGला गेल्यानंतर ॲग्रिकल्चर असल्यामुळं मित्रमैत्रिणी पण तसेच भेटत गेले की त्यांचा पण फोकस MPSC कडे असायचा. लास्ट इयरला असताना लॉकडाऊनमध्ये एक बेसिक प्रिपरेशन जे लागतं, स्टेट बोर्ड वाचायचे असतील किंवा जे रेफरन्स बुक कोणते लागतात त्याची मी बेसिक जी तयारी असते ती केली. त्यानंतर UG चालू असतं? UG चालू असतानाच. आणि त्यानंतर एक MSc करायची किंवा अकॅडमिक्सकडे माझा चांगला फोकस होता. त्यामुळं MCR साठी मला एवढे स्ट्रगल घ्यावे लागले नाहीत. मी 3-4 महिने अभ्यास केला आणि त्यातून मला CETला पण चांगला स्कोर आला आणि त्यानंतर CETला चांगला स्कोर आल्यामुळं MScला मेजर डिपार्टमेंट भेटलं. त्यामुळं मग मी MSc करायचं ठरवलं. MSc माझी प्लांट पॅथॉलॉजी मधून झाली पूर्ण परभणी येथून आणि MSc करत असतानाच मग स्पर्धा परीक्षेची तयारी तर सुरूच होती. त्यानंतर एक ॲग्रीचे टेक्निकल ॲड आलते. त्यामध्ये पहिलं फेल्युअर काय असतं ते मला समजलं MPSCतून आणि अपयश पचवायला किती म्हणजे हिंमत लागते ते समजलं. त्यानंतर कंबाईनची ॲड आली. त्यात पण 1 मार्क्सनी माझी कंबाईन राहिलेली. त्यानंतर असं वाटलं की मी MPSC साठी बनली का नाही, हा सेल्फ डाऊट जो असतो तो मला पण आलता. आणि त्यानंतर मग 4 जूनची ही प्रिलिम्स झाली. त्यात प्रिलिम्सला चांगला स्कोर आलता. मग असं ठरवलेलं की राज्यसेवा करायची का FSO करायचं. तर FSOचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता, पूर्ण सगळं नवीन होतं आणि इकडं रिस्क खूप होती कारण पूर्ण सिलेबस चेंज होता. प्लस नंतर कधी ॲड येईल ह्याची काही शाश्वती नव्हती. त्यामुळं असं वाटलं की करावं की नाही. पण रिस्क घेतल्यावर कोणत्या पण गोष्टी होतात म्हणून मी रिस्क घेण्याचं ठरवलं आणि डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास एकदा सिलेबस बघितला. त्यानंतर क्लास जॉईन केला एक्सलन्सचा आणि त्याच्यानंतर मग जे काही प्रोसेस असते जसं की लेक्चर बघणं असेल, डिस्क्रिप्टिव्हला जो काही वेगळं ऑब्जेक्टिव्हपेक्षा जो वेगळा अभ्यासक्रम असतो तो करावा लागला आणि थ्रूआउट द प्रोसेस नवीन नवीन चॅलेंजेस पण येत होते कारण MSc असल्यामुळे तिकडचं पण काही टीचर्स असायचे की नाही तुम्हाला यावंच लागेल क्लासला किंवा अटेंडन्स करावं लागेल, 75% अटेंडन्स मस्टच आहे. तर ते चॅलेंजेस मला येत होते. दोन्ही गोष्टी सोबत चालू होत्या त्याच्यामुळं. आणि असं पण नव्हतं की मास्टरला एखादा म्हणजे मायनर सब्जेक्ट आहे, मायनर सब्जेक्ट असला तर असं होतं की हा ठीक आहे बाबा तुम्ही नाही गेला तर. माझं मेजर सब्जेक्ट असल्यामुळे मला अकॅडमिक्सकडे पण तेवढंच लक्ष देणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर 2nd सेम 3rd सेम झालं. मी ऑक्टोबरमध्ये पुण्यामध्ये ऑफलाईन टेस्ट सिरीजसाठी आले आणि त्यानंतर टेस्ट सिरीज दिल्या. त्यातून मला ज्या माझ्या चुका होत आहेत त्या समजल्या. नंतर 10 फेब्रुवारीला माझी एक्झाम झाली मेन्स. त्यानंतर मी परभणीला गेले. 15 फेब्रुवारीपासून माझं जे MSc साठी रिसर्च वर्क लागतं ते पूर्ण केलं आणि नंतर 31 ऑक्टोबरपर्यंत थेसिस असेल, लूज बॉन्ड, वायवा, मास्टर सेमिनार जे काही लागतं ते सर्व काही कंप्लीट केलं
आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये 1 डिसेंबरचा प्रिलिम्सचा अभ्यास करायचा असं ठरवलं. आणि नंतर प्रिलिम्सचा अभ्यास म्हणजे अगोदरपासून टचमध्ये होतेच आणि एक कमांड आली ती सब्जेक्टवर. नंतर फिरून प्रिलिम्सचा अभ्यास केला एक असावी म्हणून आणि ॲग्रीची ऍड पण होती. मग अभ्यास केल्यानंतर तिथं पण चांगला स्कोर आला. नंतर 18 तारखेला आमचा रिझल्ट लागला मेन्सचा आणि झालं. मग इंटरव्ह्यूची तयारी सुरू केली आणि ॲग्री मेन्सचं म्हणजे थोडं दुर्लक्ष झालं. आणि त्याच्यानंतर मग 21 जानेवारीला रिझल्ट लागला. आणि एक सांगायचं म्हणजे 21 जानेवारीला रिझल्ट लागला आणि 23 जानेवारीला माझं MSc कॉन्व्होकेशन होतं. क्या बात आहे. म्हणजे एका हातात पोस्ट आणि दुसऱ्या हातात म्हणजे MSc पण, हे दोन्ही गोष्टी एकाच वेळी भेटल्या आणि घरचे सगळे खुश होते. महिना लकी होता. हा, महिना लकी होता. पण एवढं सगळं एका बाजूला MScचं तुमचं चालू होतं, एका बाजूला हा अभ्यास चालू होता, प्रेशर नव्हते? मला असं वाटतं की जर तुम्ही अकॅडमिक्स करत करत जर MPSC करत असाल किंवा स्पर्धा परीक्षा करत असाल तर तुमच्या एक डोक्यात कुठेतरी असतं की हा बाबा नाही झालं तरी ठीक आहे, माझ्याकडं हा ऑप्शन आहे. आणि मी ह्याच फोकसने करायचे की हा बाबा मला करायचंय आणि मी करते ते व्यवस्थित करते. म्हणजे माझ्या अभ्यासावर मला विश्वास होता आणि प्रेशर यायचं नक्कीच. पण काही गोष्टींचं प्रेशर आलेलं पण चांगलं असतं मला असं वाटतं आणि ते प्रेशर घेतल्यामुळेच मी आज इथं आहे. क्या बात आहे. आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की एकतर तुम्ही एकुलते, हो, घरच्यांची काळजी, तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी पण बाहेर आणि PG साठी तुम्ही परभणीला, जगात जर्मनी भारतात परभणी, तिकडे तुम्ही घरच्यांनी असं विरोध नाही केला कधी की एवढ्या लांब कुठं जायचं का, एकटी मुलगी आहे? हा, घरच्यांचा म्हणजे विरोध तसा नव्हता कारण घरच्यांनी अगोदरपासूनच सपोर्ट केलता. आणि UGचं कसं म्हणजे जवळच कॉलेज होतं अकलूज, माझ्या घरापासून 18 किलोमीटर लांब आहे आणि परभणी अचानक 600 किलोमीटर लांब जाणं ते माझ्यापेक्षा घरच्यांसाठीच खूप स्ट्रगलिंग होतं. मी कुठेतरी अभ्यासच करणार होती म्हणजे तिथं जाऊन, पण घरच्यांसाठी एवढ्या लांब जाणं, येण्या जाण्याची एवढी सोय नव्हती. ट्रेननी जावं लागायचं आणि रात्रीचं वगैरे. मग त्यांना काळजी नक्कीच वाटायची, पण तेवढंच होतं की शिक्षणासाठी एवढं आपण कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे किंवा 2च वर्ष आहेत. म्हणजे आई वडिलांनी तेवढं केलं की हा 2च वर्ष आहे, त्यानंतर तर ते आपल्यापाशीच येणार आहे. तर हे आई वडिलांच्या डोक्यात कुठेतरी असायचं आणि त्यांनी मला असं सांगितलेलं की तू जे काही करते किंवा जे काही करशील ते म्हणजे आमच्यासाठी नाही तर ते तुझ्यासाठीच आहे. म्हणजे तू स्वतःच्या पायावर उभा होशील. आम्ही थोडे दिवस आहेत किंवा आम्हाला पण भेटतोय आनंद, पण म्हणजे तुला असं लांब लावायचं किंवा हे आमच्या पण मनाला पटत नाहीये किंवा समाजाचा विरोध पत्करून आम्ही तुला लांब लावतोय. तर ते कुठेतरी डोक्यात होतं आणि मला असं वाटतं की त्यामुळेच ते एक स्ट्रगल होतं माझ्यासाठी आणि माझ्या आई वडिलांसाठी. आणि विशेष म्हणजे मी परभणीवरून ज्यावेळेस माझी प्रिलिम्स निघाली त्यावेळेस मी 11 महिने घरी आली नव्हती. 11 महिने मी घरी आली नव्हती. परभणीतच मी अभ्यास करत होते आणि ऑनलाईन क्लासेस होते. त्याच्यामुळे असं वाटायचं की कारण तिकडच्या पण MScच्या पण एक्झाम होत्या माझ्या 2nd सेमची 3rd सेमची. असं वाटायचं घरी गेल्यावर आणि घरी यायचं म्हणल्यावर 4-5 दिवस जायचे त्याच्यात. बरोबर. मग असं वाटायचं की नको 4-5 दिवस घालवायला, मेन्स आहे आणि आपण एवढी रिस्क घेतली तर नक्की त्यात आपल्याला म्हणजे घरच्यांना नंतर काय सांगणार की मला MSc करून नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायची किंवा ही जर ऍड गेली आपल्या हातातून तर नंतर काय होईल हे काहीच माहिती नव्हतं. त्यामुळं ह्या ऍडवरच फुल फोकस होते. संधी एकदाच मिळते हेच म्हणजे मी त्या संधीचं मला सोनं करायचं होतं एवढंच डोक्यात होतं. हे जर फक्त डोक्यात असेल ना तर स्ट्रगल, अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण करत असतो. बरोबर. ही गोष्ट जर एक लक्षात असेल तर निश्चित तुम्ही यशाच्या जवळ जाऊ शकता. आई वडील काय करतात? आई वडील शेतीच करतात. तुमचं MSc ऍग्री झालं, कधी शेती केली? हा, म्हणजे शेती केली नाही पण माहिती आहे शेतातलं आणि बऱ्यापैकी म्हणजे पप्पांनी पण जे काही ड्रीप असेल किंवा स्प्रिंकलर असेल तर ते शेतामध्ये पण केलंय त्या बऱ्यापैकी डेव्हलपमेंट. तो फायदा झाला मला. MSc ऍग्री करते तर घरच्यांनी पण बदल केलेत शेतामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस तुमचा रिझल्ट आला पहिला फोन कोणाला केला होता? पहिला फोन मी माझ्या वडिलांना केलता आणि ते शेतामध्येच होते. शेतात म्हणजे असं झालं की त्यांनी नंतर मला तो प्रसंग सांगितला. शेतामध्ये एकटेच होते आणि पाणी म्हणजे ड्रिप चालू केलते आणि बसलेले. पप्पा म्हणजे शेतालाच बोलत होते की बघ तुझी मालकीन, शेताची मालकीन आज एवढी मोठी अधिकारी झाली. तर वडिलांना म्हणजे खूप आनंद झालता. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे मी
एमपीएससी करते हे खूप थोड्या लोकांना माहित होतं माझ्या घरातल्या, म्हणजे आत्या किंवा चुलत्या असतील, चुलत भाऊ आहेत मला, तर त्यांना असं वाटायचं की मी एमएससीच करते. असं जास्त कुणाला माहितीच नव्हतं, कारण पहिला अटेम्प्ट होता त्यामुळं आम्ही पण जास्त सांगितलं नव्हतं की ही एमपीएससी करते किंवा ह्याचा अभ्यास करते, ह्याची प्रिलिम्स निघाली. तर त्या कुठेतरी गोष्टी आम्ही सिक्रेटलीच ठेवल्या, त्यामुळे रिझल्ट लागल्यानंतर सर्वांनाच तो खूप मोठा शॉक होता. म्हणजे मुलगी कुठं पुण्यासारख्या दिल्लीसारख्या ठिकाणी अभ्यासाला गेली नाही, ती कुठं लायब्ररीत बसली नाही, अचानक अधिकारी कशी झाली, अचानक अधिकारी कसं काय झाली. आणि शिवाय म्हणजे गावात पण असं होतं की पप्पांचं शेती आणि बाकीचं म्हणजे गावात जास्त तेवढा कॉन्टॅक्ट नव्हता, पण रिझल्ट नंतर असं झालं की ह्यांची एकुलती एक मुलगी आणि अधिकारी झाली. तर आई वडिलांसाठी म्हणजे माझ्यापेक्षा आई वडिलांसाठी तो खूप आनंदाचा क्षण होता. बरोबर. पण गावातले तुमच्या आजूबाजूचे रिलेटिव्ह किंवा तुमचे मित्रमैत्रिणी, गावातील लोक जे पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यास करत होते त्यांचा अवघड केला असेल. हा नक्कीच. म्हणजे माझे जे बॅचमेट, माझं तिथं झालं शिक्षण 1ली ते 4थी, तर तिथले बॅचमेटचे आई वडील असतील ते मला भेटायला आलं. आमच्या मुलांनी तर हेच केलं नाही, आमचा मुलगा तर यात उतरला, त्यांनी केलं 2 वर्ष जाऊन आला पुण्याला, पण काही त्याचं झालं नाही. पण मला असं वाटतं की म्हणजे अपयश येत राहतात. आई वडिलांचा जरी मला अपयश आलं असतं, म्हणजे माझ्या वडिलांचं एवढं सांगणं होतं की तू देत राहा, करत राहा, जरी अपयश आलं तरी म्हणजे मी काही तुला ह्याच्यातून लगेचच लग्न नाही करणार किंवा तू करूच नको असं नव्हतं. म्हणजे प्रेशर दिलं नाही त्यांनी कधी, आणि फोर्सफुली कोणतीच गोष्ट करायला नाही सांगितली. तुला करायचंय ना तर कर. म्हणजे असं झालं की पहिली ज्यावेळेस हे झालते, एक्झाम झालती एमपीएससीची आणि टेक्निकल, आणि तो रिझल्ट गेलता, मी आन्सर पहिला अपयश आयुष्यातलं. म्हणजे अपयश काय असतं त्याच्या अगोदर माहितीच नव्हतं. अभ्यास केल्यावर पासच होतं मला असं वाटायचं. 10वीत 92%, 12वीला चांगला स्कोर होता, युजीत पण मी टॉपर होते, एमएससी ला पण चांगला स्कोर, आणि म्हणजे एमएससी करत करत सोपं होतं, पण इकडे पहिल्यांदाच फेल्युअर आलं. असं वाटलं की काय असतं, म्हणजे ते अपयश पचवण्याची जी क्षमता असते ती मला असं वाटतं एमपीएससीनं माझ्यात आणली. आणि घरच्यांनी सपोर्ट केला. म्हणजे असं नव्हतं की पप्पांना मी फोन केला पहिल्यांदा, त्यावेळेस मी रडतच फोन केला. पप्पांनी मला एकच वाक्य सांगितलेलं की तुला हे करायचंय, आणि तू जर असं रडत खडत जर करणार असशील तर करूच नको हे. बरोबर. म्हणजे जर तुला त्यातून आनंद भेटणार नसेल किंवा तू स्वतःच्या हेल्थवरती परिणाम करून घेणार असशील तर तू त्या गोष्टी करूच नको. म्हणजे असं काही नाहीये की तू केलंच पाहिजे किंवा तू ह्या क्षेत्रातच उतरली पाहिजे. तर मला असं वाटतं की पालकांनी म्हणजे जे प्रेशर आणतायत, आता माझं पण तसंच झालं की जे बॅचमेट वगैरे आहेत तर त्यांच्या पालकांनी नाही का ती बघ झाली, आता तू पण तसं काहीतरी करायला पाहिजे. तर मुलांचा ज्यामध्ये स्कोप आहे त्यामध्ये त्यांना म्हणजे संधी दिली पाहिजे, आवड ओळखली पाहिजे. आणि शिवाय मी एक नॅशनल चेस प्लेअर पण आहे. मी युजीत असताना चेस खेळायचे, आणि त्यातून मी महात्मा फुले कृषी विद्यापीठा थ्रू वेस्ट झोन ला मॅचेस खेळत. हे माझ्यासाठी नवीन, हे माहित नव्हतं. तर ते पण म्हणजे मी असं काहीच नव्हतं की कुठल्या खेळात नाहीये किंवा डान्स मध्ये 12वी पर्यंत असेल, गॅदरिंग, ट्रिपला जाणं असेल, तर ह्या सर्व गोष्टी करत करतच अभ्यासावर पण तेवढाच फोकस होता. मग मला असं वाटतं की पालकांनी प्रेशराईज नाही केलं पाहिजे मुलांना की तू हेच कर, तू ते केलंच पाहिजे, तू 2 तास बसलाच पाहिजे अभ्यासाला. ज्यावेळेस मुलांना आतून वाटत नाही तोपर्यंत काही होत नाही. अगदी बरोबर. म्हणजे तुमच्या यशामागे तुमच्या वडिलांचा देखील तेवढाच हात आहे असं म्हणता येईल. कारण त्यांनी जर तुम्हाला प्रेशराईज केलं असत कदाचित तुम्ही त्या बर्डन खाली माहित नाही की यश येतंय नाही येते तो भाग. ठीक आहे, यश तर आलं, तुम्हाला पोस्ट मिळाली, तुम्ही क्लास 1 अधिकारी झालात. पण ज्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची सगळ्यांना भीती वाटत होती त्याच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला तुम्ही निवडलं. कदाचित तुम्ही राज्यसेवेची मेन्स देऊ शकला असतात, परंतु तुम्ही इकडे फूडचे मेन्स दिले. कशा पद्धतीने अभ्यास करा, कारण एमपीएससी साठी नवीन होतं आणि तुमच्यासाठी नवीन होतं, दोघांसाठी पहिलीच एक्झाम होती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची. कशा पद्धतीने तयारी केली? म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये एकच फरक आहे की तुम्हाला लिहायला लागतं इकडं, आणि इकडं ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळं तेवढं म्हणजे एवढा अभ्यास करावा लागत नाही. पण अभ्यास करताना एक 3R टेक्निक जी आहे ती मी यूज केली. म्हणजे मी प्रिलिम्स मेन्स दोन्हीकडे पण 3R टेक्निक रीड, रिमेंबर आणि रिप्रोड्यूस. तर ह्याचा फायदा मला ऑब्जेक्टिव्ह पेक्षा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये खूप झाला. आणि जे रिमेंबर किंवा रिकॉल करण्याची जी प्रोसेस असते, ब्रेन स्टॉर्मिंग जे म्हणतो आपण,
तर त्या गोष्टी जर केल्या तर डिस्क्रिप्टिव्ह एवढा अवघड पॅटर्न नाही असं मला वाटतं, कारण 10वीची आपण डिस्क्रिप्टिव्ह दिली एक्झाम, 12वीची युजीत पण आपण पेपर लिहित असतो. तर असं काही इश्यू करण्याचा किंवा असं काही अवघड अशी काही गोष्ट नाहीये असं मला वाटतं. आणि डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करताना एक गोष्ट महत्वाची आहे की कन्सिस्टन्सी. जरी तुम्ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये एखादा दिवस गेला तुमचा किंवा 2 दिवस गेले तर हा चालू शकतं, पण जर डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करताना तुम्ही 8-8 दिवस जर तुम्ही रायटिंग प्रॅक्टिसच नाही केली तर ते तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं असं मला वाटतं. आणि कन्सिस्टन्सी प्लस तुमचा सिलेबस कव्हर करण्याचा असेल किंवा टेस्ट सिरीज असेल, ग्रुप डिस्कशन असेल, तर ह्या गोष्टी जर सर्व गोष्टींना ॲव्हरेजली टाइम दिला तुम्ही तर मला असं वाटतं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जेवढा अवघड म्हणतायत मुलं किंवा जेवढे घाबरतायत तर तेवढा अवघड नाहीये. ऍक्च्युली अवघड की सोप्पा हे फक्त तो युपीएससीचा पॅटर्न आहे आणि आपण एमपीएससी वाले आहोत. आम्हाला ते गोल करायची सवय आहे, लिखाणाची सवय नाहीये. का त्याची जे जुने विद्यार्थी आहेत, जुने म्हणण्यापेक्षा जे 2-4 वर्षापासून अभ्यास करतायत त्यांच्यासाठी निश्चित चॅलेंज आहे. परंतु जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी या पॅटर्नला घाबरायचं कारण नाही, कारण त्यांच्यासाठी नवीन पॅटर्न काय, जुना पॅटर्न काय. जसं तुम्हाला जुना पॅटर्न काय, नवीन पॅटर्न काय, सुरुवात तुमची डिस्क्रिप्टिव्ह पासून झाली. सो विद्यार्थ्यांनी कुठेतरी ते अजून एक्झामच दिलेली नाही तरी भीती वाटते. मग मुलं पेपर चेक होतील का, काय होतील, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होतात. आपल्याला त्याच्यात जायचं नाही. पण जनरली जर नवीन विद्यार्थी आहे आणि त्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करायची, आज तुम्हाला फॉलो करणारा वर्ग असणार आहे, कारण डिस्क्रिप्टिव्हची पहिली एक्झाम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही राज्यामधून, जनरलमधून दुसरे आणि मुलींमधून पहिले आलात. कदाचित तुम्ही जनरलमधून सुद्धा पहिल्या येण्याचे चान्स होते तुम्हाला, ठीक आहे. पण मुलींमधून म्हणजे जनरलमधून दुसरं येणं सोपी गोष्ट नाही. ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना कळेल की डिस्क्रिप्टिव्ह करायचं तर काय केलं पाहिजे. तुम्ही नवीन होतात, जे आता नवीन जे विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची परीक्षा देणार तेही नवीन असणार आहेत. बेसिक पासून सांग. बेसिक तर सिलेबस तुम्ही पहिल्यांदा बघितला पाहिजे, सिलेबस ओव्हरलुक केला पाहिजे. आणि क्लासेस ते तुमची चॉईस आहे, क्लासेस लावले पाहिजेत किंवा नाही लावले पाहिजेत. आमच्यासाठी काहीच नव्हतं त्याच्यामुळे मी क्लास जॉईन केला. म्हणजे काहीच अगोदरच्या सिनियर्सचे पेपर नव्हते किंवा बाकी काही PYQ नव्हते, तर त्याच्यासाठी मी क्लास जॉईन केला. आणि क्लास जॉईन करणंच असं काही मस्ट नाहीये. जर तुम्हाला होत असेल सेल्फ स्टडीवरती तर तुम्ही करू शकता. तर पहिल्यांदा सिलेबस पहिल्यांदा बघितला पाहिजे. त्याच्यानंतर नोट्स मेकिंग ही एक महत्वाची स्टेप आहे. नोट्स मेकिंग मध्ये तुम्ही सिलेबसला समोर ठेवून जे काही पॉइंट्स लागतात आणि शिवाय नोट्स मेकिंग करताना फ्लो चार्ट असतील किंवा प्रेझेंटेशन असेल तर ह्या गोष्टी पण सुधारल्या जातात. नोट्स मेकिंगचा तो एक फायदा आहे. प्लस तुम्हाला रिव्हिजन म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन जे आपण म्हणतो तर ती नोट्स मेकिंग मधून येते. जसं ऑब्जेक्टिव्हला नोट्स मेकिंग एवढं काही गरजेचं नाहीये, पण डिस्क्रिप्टिव्हसाठी नोट्स मेकिंग खूप महत्वाची एक स्टेप आहे. आणि नोट्स मेकिंग करताना वेगवेगळ्या कलरचे पेन यूज करणं असेल किंवा हायलाईट करणं असेल तर त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि आहे तशा नोट्स, म्हणजे काही जणांचं कसं असतं की उचलायचं डायरेक्ट पुस्तक घ्यायचं किंवा नोट्स घ्यायच्या नोट्स काढायच्या डायरेक्ट खाली, म्हणजे डायरेक्ट आहे असं लिहून काढायचं. तर तसं न करता हा बाबा कुठेतरी मला समजतायत का त्या नोट्स, तर हे खूप महत्वाचं आहे नोट्स मेकिंग मध्ये. त्यानंतर दुसरं एक असेल की टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज आता जे ॲग्रीमेंट्सचे पण आहेत विद्यार्थी तर त्यांच्यासाठी सांगेल की टेस्ट सिरीज दिल्या पाहिजेत. मी फुल लेंथच्या 6 ते 7 टेस्ट दिल्या. त्याच्यामुळे एक मला माहित होते की एन्व्हायरमेंट म्हणजे कसं असतं ऍक्च्युअल पेपरच्या हॉलमध्ये. सेम त्याच हे 3 तास सकाळी, 3 तास, 6 तास मी पेपर दिलते. तर टेस्ट सिरीज मध्ये मला असं झालं की ज्यावेळेस मी आयोगाचा ऍक्च्युअल पेपर देत होते त्यावेळेस मला असं वाटत की मी टेस्ट सिरीजच देते, असं काही नवीन काहीतरी वाटत नव्हतं. तर टेस्ट सिरीज दिल्या पाहिजेत. प्लस ग्रुप डिस्कशन असेल तर ग्रुप डिस्कशन करताना पण एक लिमिटेड टाइम ठेवला पाहिजे तुम्ही. आणि ग्रुप डिस्कशन मधून जेवढा टाइम म्हणजे रायटिंग असल्यामुळे तुम्ही एकमेकांना क्वेश्चन देऊ शकता, आन्सर चेक करू शकता, इव्हॅल्युएशन करू शकता. तर त्यामध्ये ग्रुप डिस्कशनचा फायदा होतो. आणि ऍक्च्युअल पेपरमध्ये जे असतं ऍक्च्युअल पेपरमध्ये की हँड रायटिंग असेल किंवा प्रेझेंटेशन नीटनेस असेल, आणि सगळ्यात महत्वाचं जर ह्या पूर्ण पेपरचा किंवा डिस्क्रिप्टिव्हचा जर काय बघत असतील पेपरमध्ये तर मला असं वाटतं की कंटेंट हा किंग आहे तुमच्या पेपरचा. हा कंटेंट वरती असं नाही की तुमचं अक्षर चांगलं आहे म्हणून तुम्ही पासच व्हाल किंवा तुम्ही पेपरच कम्प्लीट केलाय. तर आन्सर्स पण म्हणजे कंटेंट जो आहे तुमचा तर तो कुठंतरी चांगला असला पाहिजे किंवा कंटेंट वरती आता तुम्ही फोकस केलं पाहिजे. आणि मग असेल की इंट्रोडक्शन, कन्क्लुजन किंवा इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन. तर जी तुमची बॉडी आहे
तर त्या बॉडीत तुम्हाला जे काय बोलायचंय ते तुम्ही कसं एक्झामिनरला किंवा जे पेपर चेकर आहेत त्यांना काय बोलायचं ऍक्च्युअली हे जर त्यांना समजलं तर नक्कीच मार्क्स वाढू शकतात. प्लस इंट्रोडक्शन कन्क्लुजन करताना तुम्ही जो ठरवलाय चॅप्टर तर त्याच्यातले मी कसं केलं की माझ्या ह्याच्यामध्ये एखादा चॅप्टर आहे तर त्याच्यावरती कोणता जरी क्वेश्चन आला तरी मी तीच इंट्रोडक्शन लिहिणार. म्हणजे एका पर्टिक्युलर चॅप्टरसाठी पर्टिक्युलर इंट्रोडक्शन आणि पर्टिक्युलर कन्क्लुजन मी असं प्रत्येक चॅप्टरचं काढून ठेवलेलं. त्याचा फायदा मला पेपरमध्ये झाला की मला असं आठवावं लागत नव्हतं की ह्यासाठी मी काय कन्क्लुजन लिहू किंवा ह्याच्यावरती क्वेश्चन आलाय तर मी काय इंट्रोडक्शन केली पाहिजे. मला ऑलरेडी माहित होतं की मी हा क्वेश्चन आला तर मी किंवा ह्या चॅप्टरवरती क्वेश्चन आला तर मी इंट्रोडक्शन लिहिणार किंवा हे कन्क्लुजन लिहिणार. तर त्या गोष्टी आल्या. तर रायटिंग प्रॅक्टिस किती वेळ केली पाहिजे हा एक खूप जणांचा क्वेश्चन असतो. तर थ्रू आउट द पिरियड म्हणजे एकदा तुमचे 2 रीडिंग झाल्या रिव्हिजन झाली तर मला असं वाटतं टेस्ट सिरीज देत असताना तुम्ही आठवड्यातून एकदा जरी टेस्ट सिरीज देत असाल पण जर तुमची रोज रायटिंग प्रॅक्टिस नसेल तर एक प्रॉब्लेम येतो की तुमचा पेपरच कव्हर होत नाही टेस्टमध्ये आणि ते कुठंतरी डिमोरलाइज किंवा म्हणजे नर्वसनेस येतो की आपला अभ्यास झालाय का नाही. तर त्या गोष्टी करत असताना दिवसातून तुम्ही एक पर्टिक्युलर टाइम ठरवा. आता जर स्टार्टिंग फेज असेल तर तुम्ही 3 ते 5 क्वेश्चन रोज लिहिले पाहिजेत आणि टाइम लावून लिहिले पाहिजेत. असं नाही की एका क्वेश्चनचं उत्तर अर्धा तास लिहित बसला किंवा एखाद्या क्वेश्चनचं उत्तर येतंय म्हणून 4-5 पेजेस लिहित बसला असं नाही करायला पाहिजे. म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस करताना पण एक पर्टिक्युलर टाइम ठरवूनच त्याला पण दिला पाहिजे आणि इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. म्हणजे मी काय करायचे जे समास असतो त्यात मी एखादा पॉईंट जर मला सपोज मी 8 पॉईंट ठरवलेत एखाद्या उत्तरात लिहायचे आणि मला 5च पॉईंट आठवले तर कुठले नाहीत आठवले तर मी तिथं लिहून ठेवायचे माझे ज्यावेळेस आन्सर मी स्वतः इव्हॅल्युएट करायचे किंवा ग्रुपमध्ये तर मी तिथं लिहून ठेवायचे की माझा हा पॉईंट राहिला किंवा मला हा पॉईंट आठवत नाही तर नेक्स्ट टाइम करताना मला तो पॉईंट बरोबर रिकॉल व्हायचा. तर हे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये वेगळं आहे ऑब्जेक्टिव्ह पेक्षा असं मला वाटतं. आणि जर तुम्ही आता सांगितलं की आन्सर रायटिंग करता किती शब्दात ते लिहायचं असतं किंवा असं काही लिमिट असतं त्याला? हा लिमिट असतं म्हणजे 250 वर्ड आणि 150 वर्ड. तर म्हणजे एक पेज वर्ड कोण मोजत बसत नाही. एक पेजचा पॅटर्न ठरलेला असतो. जर सपोज 5 मार्कला क्वेश्चन असला तर 1 पेज, 10 मार्कला असला तर 2 पेजेस म्हणजे पाठपुट आणि म्हणजे 250 शब्दात किंवा 15 किंवा 20 मार्काला असेल तर 3 ते 2.5 पेजेस उत्तर लिहिलं पाहिजे. ओके. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ज्या वेळेस तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत होता तुमच्याकडे वेळ पण कमी होता. ती स्ट्रॅटेजी कशी असायची तुम्ही पूर्वपरीक्षेचा? कारण मेन्सला जरी तुम्हाला फक्त कॉम्पिटिशन कमी असलं फक्त तुमच्याच फील्डशी रिलेटेड किंवा त्याच एक्झामचा तो क्राऊड होता पण पूर्वपरीक्षेला तुम्हाला सगळ्या 8-8 वर्षापासून अभ्यास करणाऱ्या पण विद्यार्थ्यांना ते तुम्हाला कॉम्पिटिटर होते. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे ऑलरेडी पोस्ट आहेत ते सुद्धा कॉम्पिटिशनला होते आणि तुमच्याकडे वेळ कमी होता. पीजी करत असताना तुम्ही अभ्यास करत होता. ती स्ट्रॅटेजी कशी असायची? मी कसं केलं म्हणजे माझे सगळे सब्जेक्ट वाचून झालते तर लास्टचा 1 मंथ माझ्याकडे होता. 26 एप्रिलला माझी फर्स्ट सेमची एक्झाम पूर्ण झाली आणि 26 एप्रिल ते 4 जून एवढा टाइम माझ्याकडे होता. सगळे सब्जेक्ट मी वाचलेले पण आणखी आता कसं टॅकल केलं पाहिजे तर त्यासाठी मी माझे जे क्वेश्चन पेपर मी काय केलं तर राज्यसेवे पूर्व परीक्षेचे जे प्रिलिम्सच्या अगोदरचे क्वेश्चन पेपर आहेत त्याचे झेरॉक्स काढून त्याचं मी सेपरेट अनालिसिस केलं. म्हणजे हे बुकलेट तर आहेच की क्वेश्चन बँक जे असतात ते तर रेफर केलंच पण सेपरेट एक राज्यसेवा पूर्व परीक्षेच आणि त्यात कसे क्वेश्चन विचारलेत किंवा आणखी काय क्वेश्चन विचारू शकतात तर ते मी स्वतः अनालिसिस केलं आणि त्याचा मला फायदा झाला असं मला वाटतं. आणि प्लस दुसरं असं होतं की सायन्स सारख्या सब्जेक्टच्या मी स्वतः नोट्स काढलेल्या. त्या नोट्स मधून म्हणजे नोट्स किंग होत्या माझ्या अभ्यासामध्ये की नोट्स वाचले की माझ्या लक्षात पण राहायचं आणि ते पॉईंट मी लिहून ठेवलेले तर त्याचा पण मला फायदा झाला. कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन झाली. आणि मला असं वाटतं की रेफरन्स बुक आता काही जणांचं कसं असतं 10 म्हणजे एका सब्जेक्टला 3-4 रेफरन्स बुक किंवा 4-5 रेफरन्स बुक तर मला असं वाटतं की एकच बुक घ्या तुम्ही आणि त्याची 100 वेळा रिव्हिजन करा. हे खूप फायद्याचं ठरतं. म्हणजे मी पहिल्यांदा जे बुक घेतले तेच मी अजून पण वापरते. बुक वापरत होता? रेफरन्स बुक मी प्रिलिम्सला 7 सब्जेक्ट असतात तर इकॉनॉमिक्ससाठी मी मते सरांच्या नोट्स यूज करत होते. हिस्ट्रीसाठी समाधान महाजन, त्यानंतर पॉलिटीसाठी रंजन कोळंबे सरांचं बुक, जिओग्राफीसाठी सौदी सरांचं आणि 11वीचं NCERTच्या बुक्सच्या मी सेपरेट नोट्स काढलेल्या. नंतर सायन्ससाठी भस्के सरांचं, नंतर पर्यावरणासाठी घोरपडे सरांचं आणि करंटसाठी मी परिक्रमा करायचे. म्हणजे जनरल जी बुक लिस्ट असते तीच असं काही वेगळं काय केलं नव्हतं.
फक्त तुम्ही जे सांगितलं की 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकाच पुस्तकाचं तुम्ही 10 रिडिंग करत होता आणि तोच तुम्हाला फायदा झाला. आणि प्रत्येक जण सांगतो क्वेश्चन पेपर अनालिसिस. क्वेश्चन पेपर अनालिसिसला भरपूर पुस्तकं मार्केटमध्ये आहेत, तुम्ही वापरले असेल. तुम्ही कसं करत होत्या? अनालिसिस करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? अनालिसिस करायचं म्हणजे आता सपोज एखादा सायन्स चॅप्टर आहे, बोन्स वरती क्वेश्चन आलाय मागच्या ह्याच्या वेळेस, तर त्याच्यावरती काय विचारले बाबा, टाइप्स विचारलेत बोन्सचे आणि 3 स्टेटमेंट दिलेत. तर त्या स्टेटमेंट मधलं एखादं स्टेटमेंट इनकरेक्ट असतं, तो कसा फिरवलाय क्वेश्चन, किंवा आणखी बोन्स चॅप्टर वरती काय येऊ शकतं, बाबा हा एवढे एवढे नंबर आहे, हा आणखी एक टाईप आहे बोन्सचा आणि इथं एवढे एवढे आहेत. ते बुकमध्ये दिलेलं असतं ऍक्च्युअल, पण अभ्यास करताना अनालिसिस करताना सगळा अभ्यास करून तेवढ्या ह्याच्यात होत नाही तेवढं. मग असं वाटतं की आपल्याला येते का नाही, किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्या अनालिसिस करताना सॉल्व्ह होऊन जातात तुमच्या. मग तसंच मी पण अनालिसिस केलं, म्हणजे डायरेक्ट ऍक्च्युअल मार्केटमधून बुक कोणतं घेतलं नव्हतं अनालिसिस, तर मी स्वतः अनालिसिस केलं की हा क्वेश्चन जर असा विचारलाय अगोदरच्या पेपरमध्ये, तर आता तो असा विचारू शकतात, किंवा ह्याच्यानंतर पण असं विचारू शकतात. म्हणजे असं करतात जसं तुम्ही केलं तसं करतात? हा, माझे फ्रेंड्स करायचे, म्हणजे माझा जो ग्रुप डिस्कशनचा ग्रुप होता त्यात सगळेजण करायचे असंच. म्हणजे आम्ही डिस्कशन करताना पण हा असं विचारलंय ना पॉलिटीचा, तर हा असं विचारू शकतात पुढं, किंवा ह्याच्यावरती ह्या कलमावरती आणखी पण 2-3 स्टेटमेंट आहेत, तर हे अगोदर विचारले नाहीत, हे आता विचारू शकतात. अच्छा, तुमच्यासोबत जे अभ्यास करत होते त्यांचे रिझल्ट? हा, त्यांचे पण रिझल्ट, म्हणजे FSO ला कोण नव्हतं माझ्या जवळच्या फ्रेंड्स, पण माझी एक अगोदरची मैत्रीण समृद्धी वांगस्कर, तालुका कृषी अधिकारी आहेत त्या सध्या, तर त्यांच्याकडून पण जी प्रिलिम्स होती त्यावेळेस कसा अभ्यास करायचा, किंवा काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, ह्या गोष्टी प्रिलिम्सला त्यांचा पण म्हणजे एक सपोर्ट होता किंवा गायडन्स होता. तर प्रिलिम्सला तशा मित्रमैत्रिणी भेटत गेल्या, आणि ह्या ऍडला कोण नव्हतं, पण जे आत्ताचे जे ऍड आहे ऍग्रीचे त्यात माझे खूप फ्रेंड्स आहेत, आणि नक्कीच ते पण होतील आता ह्या ऍड. अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असेल तर का होणार नाही. म्हणजे मुलांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही जे सांगितलं की तुम्ही स्वतः त्या क्वेश्चनचं अनालिसिस करत होता आणि त्याच्यामुळे तुम्ही माहिती काढत होतात, आणि कदाचित त्यामुळे तुम्ही विसरत नसाल. विसरायचं, किंवा एखादी गोष्ट जर आपण लिहिलं एखादी गोष्ट, तर ते आपल्या लवकर डोक्यात जाते असं म्हणतो ना आपण. मग तेच मी म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्सची जी स्ट्रॅटेजी होती, माझं एखादं उत्तर नाही आठवत ना मला, तर मी लिहून काढायचे ते डायरेक्ट. मग ते मला असं वाटतं की फायद्याचं ठरलं. अच्छा, आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी केली आयोगाच्या इथल्या? इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे असं झालं की अगोदरपासूनच आमचं काय झालं, रिझल्ट 10 फेब्रुवारीला एक्झाम झाली, त्यानंतर जून मध्येच असं समजायला लागलं की रिझल्ट लागणार, आपला रिझल्ट येणार आहे आता. जून मध्ये मी परभणीतूनच कॉलवरतीच आम्ही डिस्कशन करायचो, जो आमचा ग्रुप होता, म्हणजे इथं जो तयार झाला ग्रुप त्यांच्याबरोबर, मेन्सला जो तयार झाला टेस्ट सिरीज मध्ये वगैरे. तर त्यांचं असं असायचं की म्हणजे ते सिनियर होते आणि ते फुल टाइम MPSC करत होते. मग त्यातला जो पर्टिक्युलर टाइम असेल, किंवा माझं जे शेड्यूल असेल त्यातून संध्याकाळी वगैरे टाइम भेटेल, तर तेव्हापासून सुरू केला. पण नंतर जुलै ऑगस्ट मध्ये माझं थेसिसचं लूज बॉन्ड असेल, किंवा सेमिनार वाहिवा असेल, त्या गोष्टी पण माझ्यासाठी बॅरियर असायच्या. मग मी म्हणायचे तुम्ही करा, मी नंतर करेल, किंवा त्यांच्याकडून नंतर माहिती घेईल. तर इंटरव्ह्यूचा तेवढ्या फेजमध्ये अभ्यास केला, असं झालं नंतर की रिझल्टच येत नाही. रिझल्ट लागतोय का नाही, किंवा ह्या गोष्टी मग आपण विसरेल तोपर्यंत, किंवा आता तर लागणारच नाही रिझल्ट, अजून 3-4 महिने रिझल्ट, पेपर चेक करायला घेतले नाहीत आणखी, अशा काही गोष्टी समजायला लागल्या टेलिग्रामवरती. मग नंतर असं झालं की करायचं का नाही इंटरव्ह्यूचा अभ्यास. मग थेसिस वगैरे झालं, आणि थेसिस झाल्यानंतर असं झालं की आता फुल टाइम करायचं, आता रिझल्ट लागणार आहे. म्हणजे 1 डिसेंबरच्या अगोदरच्या वीकमध्ये आम्हाला समजलेलं की आता ह्या वीकमध्ये कन्फर्म रिझल्ट लागणार आहे. आणि मग असं झालं की प्रिलिम्सचा अभ्यास करू का इंटरव्ह्यूचा अभ्यास करू, पण म्हणलं की नाही, आता प्रिलिम्स आहे आपल्या हातात, रिझल्ट लागला तर रिझल्ट लागणार आहे, आणि 1 डिसेंबरचा पेपर मी व्यवस्थित देणार आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूची तयारी करणार. मग मी प्रिलिम्सचा पेपर, परभणीच माझं सेंटर होतं, मी इथून पुण्यावरून परभणीला जाऊन पेपर दिला, आणि त्यानंतर 18 डिसेंबरला अचानकच रिझल्ट लागलं. म्हणजे असं काही डोक्यातच नव्हतं की रिझल्ट लागेल, किंवा अगोदर काही समजलं नव्हतं अगोदरच्या वीकमध्ये, आणि अचानक रिझल्ट लागला. सूत्रांना पण माहिती मिळाली नव्हती, आणि दुपारी रिझल्ट लागला आमचा मेन्सचा. म्हणजे मी तर जेवायला, मला 10-15 मिनिटांनंतर समजलं की रिझल्ट आलाय, आणि रिझल्ट मध्ये नाव आलं. तर त्यानंतर मग डिस्कशन असेल, डिस्कशन इंटरव्ह्यूला डिस्कशन केलं. तर त्याचबरोबर जे माझी मैत्रिणी आहेत तालुका कृषी अधिकारी वगैरे, त्यांनी पण हेल्प केली की काय केलं पाहिजे इंटरव्ह्यू,
तर कमीत कमी वेळामध्ये मला असं वाटतं की प्रोफाईलवरती तुमच्या जास्त फोकस केला पाहिजे. आणि हे एक पर्सनॅलिटी टेस्ट असते, त्यामुळं जास्त घाबरून जायची काहीच गरज नाहीये इंटरव्ह्यूला. मी पण खूप घाबरलेली की पहिलाच होतं माझं इंटरव्ह्यूला काय विचारतात काय नाही. आणि एकच पोस्ट असल्यामुळे असं सगळ्यांचं झालं की नाही काय मॅटर करेल जो क्लास 1 होईल त्याच्यासाठी, तर इंटरव्ह्यू मॅटर करेल असं झालं. आणि नंतर जी गावाची माहिती असेल किंवा तालुक्याची जिल्ह्याची माहिती असेल तर त्याच्याबद्दल बेसिक आणि तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे आणि ज्या पोस्टसाठी तुम्ही अभ्यास करताय त्या पोस्टबद्दल थोडी बेसिक माहिती, एवढंच असतं इंटरव्ह्यूला. जास्त काही इश्यू करण्याची गोष्ट नाहीये ती. तुमची झाली तयारी? हा, माझी इंटरव्ह्यूची तयारी झाली. मी मॉक पण दिलते, मॉकमध्ये पण मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलते. आणि काही मॉकमध्ये मला जे सांगितल्या फीडबॅक दिले त्यातून मी सुधारत गेले आणि जो ऍक्च्युअल इंटरव्ह्यू होता तो चांगला झाला. क्या बात आहे. आणि फायनल सिलेक्शन झालं. आणि इंटरव्ह्यू माझ्या ह्याच्यामध्ये मॅटर केला खूप, कारण माझं टोटल 256 स्कोअर होता. आणि मला जर इंटरव्ह्यूला जे 3rd आणि 4th रँक आहेत त्यांना 257 मार्क्स होते. आणि इंटरव्ह्यू मध्ये मला 34 पडल्यामुळे मी कुठेतरी त्यांच्यापेक्षा चांगला स्कोअर आला आणि माझं 2nd रँक आला. क्या बात आहे. म्हणजे इंटरव्ह्यू मॅटर केलं माझ्यासाठी. जी चर्चा होती त्याच पद्धतीने. आणि अर्थात तुमचा अभ्यास होता, तुम्ही तयारी त्या पद्धतीने केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलं की घाबरायला नाही पाहिजे. म्हणजे असं असतं ना की आयोगाचा इंटरव्ह्यू म्हणल्यावर काय विचारतायत काय नाही ह्या ज्या गोष्टी होतात, तर एवढा इश्यू करण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. आणि एक नॉर्मल कॉन्व्हर्सेशन असतं ते. आणि इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे असं झालं की माझं तर आदल्या दिवशी पण मला झोप लागत नव्हती, उद्या इंटरव्ह्यू आहे काय होणार आपलं. एवढे मॉक देऊन पण मला ती भीती होतीच मनात. पण म्हणजे भीती एक पॉझिटिव्ह वेनी होती की नाही मी चांगल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जाणार आणि मी व्यवस्थित उत्तर देणार. जरी एखाद्या क्वेश्चनचं उत्तर, असं त्यांचं काहीच नसतं की तुम्ही प्रत्येकच क्वेश्चनचं उत्तर दिलं पाहिजे. जर एखादं क्वेश्चन येत नसेल तरी सॉरी सर म्हणलं तरी चालतं. मला पण 2-3 क्वेश्चन आले नव्हते इंटरव्ह्यू मध्ये, मी पण सॉरी सर म्हणले. बरोबर, 100% नॉलेज तुमच्याकडे असणं अपेक्षित नाही. समोर जे बसले त्यांनाही त्या गोष्टी माहिती असतीलच, अशातला काही भाग नाही. झालं तुमचं सिलेक्शन झालं, सगळं झालं. भरपूर मुली आहेत की ज्या अभ्यास करतायत, मनामध्ये भीती असते. तुमच्या वडिलांनी तुम्हाला सपोर्ट केला, प्रत्येक मुलीला सपोर्ट नसतो, काय सांगाल? सपोर्ट तर नसतोच, म्हणजे असं नसतं की प्रत्येकच ह्याच्यात सपोर्ट असतो किंवा नसतो. तर मला असं वाटतं की पालकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मुलींनी पण आता एखादी गोष्ट भेटते तुला, म्हणजे माझ्या वडिलांचं असं असायचं की 1 पेन पाहिजे ना 2 पेन धर पण तू अभ्यास कर. पण मी त्या गोष्टीचा कुठे दुरुपयोग करून घेतला नाही. तर मुलींनी पण ज्यासाठी आपल्याला पैसे दिलेत किंवा जे आई वडील आपल्यासाठी कष्ट करतायत, तर त्यांच्या कष्टाकडे बघून मला असं वाटतं की मुलींनी पण त्याचा दुरुपयोग नाही केला पाहिजे. की एखादी क्लास लावायचा ना, आपले आई वडील कोणत्या कष्टातून जात आहेत किंवा आपल्याला कसे पैसे देत आहेत, त्यांना काय करावं लागतंय. आपल्याला इथं लायब्ररीत बसून अभ्यास होत नाही, पण तुम्ही म्हणजे शेतात उन्हात दिवसभर काम करायचं, ह्या गोष्टी जर असतील तर मला असं वाटतं की मुलींनी ते पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपले आई वडील आपल्यासाठी काय करतायत. आणि मुलींनी जर चांगला स्कोर आणला किंवा जर त्यांना तसा रिस्पॉन्स दिला तर मला असं नाही वाटत की कुठले पालक म्हणतील की तू नको करू किंवा सपोर्ट मिळणार नाही, असं नाही होणार असं मला वाटतं. तुम्ही अभ्यास करताना कधी असा विचार करायचा की आपले आई वडील इकडे उन्हातानात काम करतायत, आपण इकडे AC मध्ये बसून किंवा सावलीत बसून अभ्यास करतोय, काहीतरी झालंच पाहिजे, असं कधी मनात विचारायचं? हा, नक्की. म्हणजे मला ज्या वेळेस असं व्हायचं की आमच्या वेळेस कसं झालं, डिस्क्रिप्टिव्हचा आणि प्लस सरळ सेवेच्या खूप ऍड आल्या. आणि तर डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करताना असं व्हायचं की मी परभणीतून अभ्यास करत होते ऑनलाईन क्लासेस, मग तिथं तर कोणच नव्हतं माझ्याबरोबर. असं वाटायचं की मी एकटीच काहीतरी वेगळं करते, मी जे करते ते बरोबर करते का, पुण्यात काय करत असतील हे विचार माझ्या पण मनात यायचे. किंवा कधी कधी असं व्हायचं की नाही आता किती करतोय आपण, नाही होणार आपल्याच्यानी पुढे जाऊन. एवढ्या दिवस टाइम पण म्हणजे आम्हाला माहित नव्हतं, एक्झाम 28 ऑक्टोबरला एक्झाम होणार होती, ते एक्सटेंड झाली, त्यानंतर डेटच आली नव्हती, तर आपल्याला अजून किती दिवस अभ्यास करायचा आहे, रायटिंग प्रॅक्टिस किती दिवस करायची. तर मला पण व्हायचं असं की कधी कधी वाटायचं सगळं सोडून द्यावं किंवा नको आता हे बस झालं. तर त्या फेजमध्ये मी एवढंच आठवायचे की आई वडील आपल्यासाठी काय करतात, त्यांनी आपल्याला कधीच आतापर्यंत कुठली गोष्ट कमी पडून दिली नाही किंवा त्यांनी एखाद्या वेळेस त्यांच्या म्हणजे त्यांना जे पाहिजे ते घेतलं नाही पण आपल्याला दिलं. बरोबर. तर मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने जर त्यांच्या आई वडिलांचं एक डोळ्यासमोर ठेवले इमेज, तर कुठली मुलगी कुठलंही वाईट पाऊल उचलायचं असेल किंवा
ज्या बाकीचा जो टाइमपास होतो थ्रू आउट ह्या प्रोसेसमध्ये, तर त्या करणार नाहीत असं मला वाटतं. नक्कीच. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आत्ता तुम्ही ज्या गोष्टी बोलवतात त्यालाच कंटिन्यू करतो. एक कुठल्या चुका होतात की जेणेकरून तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळालं, आणि कित्येक विद्यार्थी असे आहेत की ते 5, 6, 7, 8 वर्ष अभ्यास करतात. अशा कुठल्या चुका होतात विद्यार्थ्यांच्या की ज्याच्यामुळे यश यायला वेळ लागतो? मला असं वाटतं की म्हणजे माझे जर 3 की फॅक्टर्स असतील माझ्या जर्नीचे, तर त्यातला पहिला फॅक्टर असेल की प्लॅनिंग. माझ्याकडे प्रॉपर प्लॅनिंग होता आणि मी त्या प्लॅनिंगवरती चालत होते. दुसरं असेल की कन्सिस्टन्सी माझ्या अभ्यासात सातत्य होतं, ती एक. आणि तिसरी गोष्ट असेल की हार्डवर्क जर सगळेच करतात, पण स्मार्ट वर्क आपल्याला कुठेतरी करायला आलं पाहिजे. मग स्पर्धा परीक्षा तशीच आहे की तुम्ही जेवढं स्मार्टली त्याला हँडल करचाल तेवढं लवकर यश भेटेल. आणि मी तेच म्हणजे नोट्स असतील किंवा ॲनालिसिस असेल, तर ह्या गोष्टी जर केल्या प्रत्येकाने, तर मला असं वाटतं की लवकरच ते यश स्मार्ट भेटेल. वर्क म्हणायचं. हां, ते स्मार्ट वर्क. म्हणजे हार्डवर्क तर सगळेच करतात. म्हणजे मी पण हार्डवर्क केलं, पण त्यात पण आपण कुठेतरी युनिकनेस असला पाहिजे आपला. तर मला असं वाटतं की त्या गोष्टी मॅटर करतात. नक्कीच. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना किंवा ह्या सगळ्या प्रवासात सगळ्यात जास्त भीती कधी वाटली होती? भीती मला इंटरव्ह्यूचीच वाटलेली. मेन्सची पण मी एकदम फ्रीली टॅकल केलती. पण मेन्सची ती इंटरव्ह्यूची जी भीती होती मनात, की काय होईल, कसं होईल. आणि आपल्याला एक्झाममध्ये कसं कोण नसतं आपल्यासमोर. तर जी कन्व्हर्सेशनची जी भीती होती, तर ती इंटरव्ह्यूमध्ये मला सगळ्यात जास्त वाटली. आणि जसं मी सांगितलं अगोदर, अपयशाची जी भीती होती मला, तर ती वाटायचं की होईल का नाही आपलं किंवा काय होईल. आणि एकच जागा आहे क्लास 1ची. तर मी असं म्हणजे एक्झामचा अभ्यास करत होते त्यावेळेस मी म्हणायचे की किती लकी असेल ती मुलगी जी महाराष्ट्रात पहिली येईल. क्या बात है. आणि तिला मला भेटण्याची खूप इच्छा आहे. मी माझ्या मित्रमैत्रिणींजवळ पण म्हणायची की ती कशी असेल किंवा तिनं कसा अभ्यास, मला तिची स्ट्रगल स्टोरी ऐकायला आवडेल. नक्कीच वास्तव कट्ट्यावर ऐकायला मिळेल तुम्हाला. आणि ज्यावेळेस झालं सगळं, म्हणजे असं वाटायचं की होईल का नाही आपलं. तर इंटरव्ह्यूच्या फेजमध्ये मला सगळ्यात घालमेल झाली की कसं टॅकल करायचं किंवा होईल का नाही आपल्याच्यानी, किंवा ज्यांनी 2-3 इंटरव्ह्यू दिलेले असे पण स्टुडंट होते. तर इंटरव्ह्यूची मला असं वाटतं सगळ्यात जास्त भीती वाटलेली मला. चला, म्हणजे जी स्टोरी तुम्हाला ऐकायची होती ती स्टोरी संपूर्ण महाराष्ट्राला वास्तव कट्ट्यावरून ऐकायची संधी मिळते. नक्कीच. खरं तर तुमचा हा जो प्रवास होता, कमी वेळात तुमचं हे यश आहे आणि कमी वयात तुमचं हे यश आहे. बरेच जण ह्या यशासाठी वयाचे उमेदीचे 8-10 वर्ष घालवतात. काहींना यश मिळतं, काहींना यश मिळत नाही. प्रत्येकालाच यश मिळेल असं कोणीच सांगू शकत नाही, कारण संख्या खूप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं हार्डवर्क तर प्रत्येक जण करतो. स्मार्ट वर्क करून यशाच्या जवळ जाणं हे खरं यश आहे आणि ते तुम्ही मिळवलं. खरं तर घरातली एकुलती एक मुलगी, घरच्यांनी विश्वास टाकला आणि तो तुम्ही सार्थ करून दाखवला. कमी वेळात तुम्ही जे यश मिळवलं त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन. आणि अर्थात प्रवास थांबलेला नसेलच. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचा हा प्रवास सांगितला आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी डिस्क्रिप्टिव्हची भीती होती ती दूर करण्यासाठी तुम्ही जी काही मदत करताय त्यासाठी आपलं खूप खूप आभार. थँक्यू.